राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता सुख झाले ओ साजनी रूप पाहता सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुता सुकृतांची म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सुखाचे आगर बाबर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम जय जय राम कृष्ण 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 ज्याचे नामे कैवल्य साजणे ज्याचे नामे कैवल्य साजणे ज्याचे नामे कैवल्य साजणे ज्याचे नामे कैवल्य साजणे एका नामे होणे चतुर्भुज एका नामे होणे चतुर्भुज एका नामे होणे चतुर्भुज ज्याचे नामे कैवल्य साजणे ज्याचे नामे कैवल्य
कैवल्य साधने ज्याचे निनामे कैवल्य साजणे ज्याचे नामे कैवल्य साधने एका नामे होणे चतुर्भुज एका नाम होणे चतुर्भुज एका नाम होणे चतुर्भुज ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी रूप वैकुंठ भोगिती गोकुळे ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी रूप वैकुंठ भोगिती गोकुळे नंदाची एकुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण न संपडे ध्यानी लाविता उन्मनी संपडे ध्यानी लाविता उन्मनी संपडे ध्यानी लाविता उन्मनी संपडे ध्यानी लाविता उन्मनी गोपाळांचे कानी सांगे मातू गोपाळाचे कानी सांगे मातू गोपाळाचे कानी सांगे मातू हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळे रूप वैकुंठ भोगिती गोकुळे रूप वैकुंठ भोगिती गोकुळे रूप वैकुंठ भोगिती गोकुळे नंदाची कुळे बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण निवृत्ती अरुवार सेवी कृष्ण रूप हरवार कृष्ण रूप सेवी निवृत्ती अरुवार कृष्ण रूप सेवी हरवार कृष्ण रूप सेवी मन ठाण दिवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी निवृत्ती अरुवार कृष्ण रूप सेवी हरवार कृष्ण रूप सेवी निवृत्ती अरुवार कृष्ण रूप सेवी हरवार कृष्ण रूप सेवी मन ठाण दिवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी रूप वैकुंठ भोगिती गोकुळे हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची कुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण गोपाळ कुमारी 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 जयाचे निस्मरण कैवल्य साधने जयाचे निस्मरण कैवल्य साधने जयाचे निस्मरणे कैवल्य साधने ज्याचे निस्मरणे कैवल्य साधने ज्याचे निस्मरण कैवल्य साधने ज्याचे निस्मरण कैवल्य साधने ज्याचे निस्मरण कैवल्य साधने ज्याचे निस्मरण कैवल्य साधने एका नामे होणे चतुर्भुज एक नाम होणे चतुर्भुज ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळे ते रूप वैकुंठी भोगिती गोकुळे एका नामे होणे
भोगिती ते रूप वैकुंठी भोगिती नंदाची कुळी बाळ कृष्ण 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 ते वैकुंठी भोगिती गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची कुळी बाळ कृष्ण नंदाची कुळी बाळ कृष्ण ते रूप वैकुंठी भोगिती गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिती ज्याचे निस्मरण कैवल्य पावणे ज्याचे निस्मरण कैवल्य पावणे एका नामे होणे चतुर्भुज ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची एकुळी बाळकृष्ण न संपडे ध्यानी धरिता उन्मनी न संपडे ध्यानी लाविता उन्मनी तो गोपाळांचे कानी सांगे मातू निवृत्ती अरुवार कृष्ण रूप सेवी निवृत्ती अरुवार कृष्ण रूप सेवी मन ठाण दिवी हृदया माझी ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची एकुळी बाळकृष्ण विठ्ठल विठ्ठल सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं
गोष्ठ प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं माया कल्पित नानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालंदी वल्लभं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू ज्याचे निस्मरण कैवल्य पावणे एका नामे होणे चतुर्भुज ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची एकुळी बाळकृष्ण सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा असून या अभंगातून महाराज भगवान गोपाल कृष्णांच्या सानिध्याने गोकुळवासियांना जो आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं वर्णन करतात विठ्ठल त्र्यंबकहा तीर्थराज पुरविल अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उज्जनी 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन नरहरी महाराजांनी केलंय. त्या सगळ्या ज्योतिर्लिंगामध्ये श्रेष्ठ कोणतं क्षेत्र असेल तर त्र्यंबकहा तीर्थराज असं म्हटलंय. त्र्यंबकेश्वरचा भगवान हे क्षेत्र हे तीर्थांचं राजा आहे. सगळ्या तीर्थांचं स्वामित्व ह्यांच्याकडे आहे असं पवित्र क्षेत्र. आणि या ठिकाणी भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त म्हणा समाधी सोहळ्यानिमित्त आपण सगळे दरवर्षी एकत्र येतो आणि श्री गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांची सेवा घडते. आमच्या जीवनाचं परम भाग्य आहे की आम्हाला सद्गुरु माऊलींच्या सोबत म्हणजे वारी करायला मिळते, त्यांच्यासमोर 2 शब्द बोलायला मिळतात आणि त्याहीपेक्षा मोठं भाग्य त्यांच्याकडून आम्हाला 2 अक्षरं 2 चाली शिकायला मिळाल्या. ह्या सगळ्यात मोठं जीवनातलं भाग्य आहे. गुरु सगळ्यांना भेटतात पण शास्त्राने असं वर्णन केलंय केवळ विद्वान असतो त्याला गुरु म्हणत नाहीत. यह क्रियावान स पंडित हा असं म्हटलंय. कीर्तन प्रवचन तर कुणी करेल, ग्रंथ अध्ययन कुणी करेल, पण ते अध्ययन करून पुन्हा समाज हितासाठी क्रियावान होण्याला महत्व आहे. विठ्ठल आपल्या सद्भाग्याने श्री गुरु माऊलींचं मार्गदर्शन आपल्याला भेटतं आहे. असे महात्मे की जे केवळ वारकरी संप्रदायासाठी आपलं जीवन वाहून घेत आहेत. आपण याही आधी मोठाले कार्यक्रम पाहिले पण वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ महात्मे म्हणतात, श्री गुरु बंडा तात्या म्हणतात की माऊली जे उत्सव करतात असा उत्सव मी आयुष्यात करू शकलो नाही आणि डोळ्याने पाहिलाही नाही म्हणले. कधी कधी असं वाटतं हे उत्सव करण्यासाठीच माऊलींना देवाने जन्माला घातलं. विठ्ठल काही वाक्य मी आपली क्षमा मागून बोलतो, माऊलींची क्षमा मागतो. लोकांना वाटतं या उत्सवामध्ये आम्ही काही मदत केली म्हणजे आम्ही माऊलींना मदत केली, अशी लोकांची भावना काही लोकांची. मग आम्ही मदत केली म्हणजे माऊलींनी आमच्या गावी सेवेला आलंच पाहिजे आणि नाही आले तर मग नाराज होणारी लोक आम्ही पाहिलेली आहेत. पण या उत्सवामध्ये आपण सेवा केली म्हणजे माऊलींची सेवा नाही केली, आपण तुकोबाऱ्यांची सेवा केलेली आहे. उलट माऊलींच्या माध्यमातून आपल्याला संतांची सेवा करण्याची संधी मिळते.
बाजारात करोडो रुपये जरी आपण खर्च केले तरी पुण्याचा एक कण सुद्धा आपण विकत घेऊ शकत नाही. या संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला अपार पुण्य संचय करण्याची संधी मिळते. उलट आपल्याला जर सेवा करण्याची संधी मिळाली तर आपलं आपण भाग्य समजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. फक्त एका तासामध्ये कीर्तनाची वेळ होती 7 ते 9. आम्हाला यायला 1 तास उशीर झाला. फक्त आता 1 तास राहिला. तेवढ्या वेळामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा जो अभंग सेवेसाठी घेतला त्या अभंगाचं चिंतन असं की वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं पाहिजे. काय होतं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र गायनाने? नाथ महाराज म्हणतात, श्रीकृष्ण कीर्तीचे एक अक्षर, चहू वेदांचे निज जुव्हार, सकळ शास्त्रांचे परमसार, श्रीकृष्ण चरित्र कुरुराया. शुकाचार्य म्हणतात, राजा परीक्षिती, या श्रीकृष्णाच्या चरित्रातलं एक अक्षर 4ही वेदांचं जिव्हार आहे. म्हणजे सगळ्या वेदांचं सार आहे, सगळ्या शास्त्रांचं सार आहे. नाहीतर सगळ्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय महाराज? सगळ्या शास्त्रामध्ये फक्त हरीचंच वर्णन केलंय. विठ्ठल विठ्ठल वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चान्ते हरी सर्वत्र गीयते. वेदामध्ये असो, रामायणामध्ये असो, महाभारतामध्ये असो, सगळ्यांनी हरीचंच वर्णन केलंय. आणि या हरिचरित्राचं वर्णन फार मोठं पुण्य प्रदान करणारं असतं. हरिगुणांची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची निजजननी, हरिनामाची निगर्जनी, जीव घेऊन माया पळे. नाथ महाराज म्हणतात, या हरिगुणांची रसाळ कहाणी जर आपण ऐकली किंवा सांगितली तर आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी वेगळी काही साधना करण्याची गरज नाही. केवळ भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र वर्णनानेच आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. या चरित्र श्रवणाने आपली सगळी पाप नष्ट होतात. भागवतामध्ये असं वर्णन आहे, एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम प्रत्यर्च कृष्ण चरितम कलिकल्मशघ्नम. हे श्रीकृष्णाचं चरित्र कलियुगातली सगळी पाप नष्ट करणारं आहे, म्हणजे आपल्याला शुद्ध करणारं आहे. आणि म्हणून साधू संतांनी काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र श्रवणाची, वर्णनाची नियमावली आपल्याला घालून दिलेली आहे. त्या गोकुळातल्या गवळणींनी, गोपाळांनी काही केलं नाही. ज्यांना गाता येत होतं ते भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचे, आणि ज्यांना गाता येत नव्हतं ते काय करायचे? भगवान श्रीकृष्णाच्या कथा सांगायचे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. त्या गोकुळातले सगळी लोक गुढिया तोरण त्यांनी उभारली आणि करीती कथा गाती गाणे असं श्रीकृष्णाचं चरित्र गाऊ लागले. आणि त्यामुळं काय झालं म्हटले, त्यांनी काही तप साधना केली नाही, कुठं ज्ञान प्राप्तीसाठी गेली नाही, आणि तरी सुद्धा गोकुळातल्या लोकांना, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केली आवाजून केली आवाजून केली आवाजून केली आवाजून गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली आवाजून जप जप, केली आवाजून जप जप. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली आवाजून जप जप, केली आवाजून जप जप. भागवतामध्ये असं वर्णन आहे की ते हरी महाराज जनक राजाला सांगतात, विदेही जनकाला, राजा
तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर काय कर. शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणीर जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेद संगहा. ते हरी महाराज सांगतात, राजा तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणी, त्या भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकत जा. आणि ज्या ऐकलेल्या कथा त्या गात जायच्या आणि गाता गाता त्याच्या कथेच्या आनंदामध्ये नाचायचं. असं जर केलं तरी तुझं आत्महित होईल. नाथ महाराज म्हणतात, साधावया निज काज सांडू निलौकिकाची लाज कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. ज्यांना आपलं आत्महित प्राप्त करून घ्यायचं असेल त्यांनी भगवंताच्या कथेमध्ये नाचावं, त्याच्या कथेचं स्मरण करावं. श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नुसतं त्या श्रीकृष्णाचं आपण स्मरण केलं तर आपल्याला काय प्राप्त होतं. जगात कशानेही जे प्राप्त होत नाही, भगवत कृपेनेच केवळ प्राप्त होणारा मोक्ष त्याला कैवल्य म्हणतात. असा कैवल्य रूपी मोक्ष आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने प्राप्त होतो, असं महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ज्याचे निस्मरणे कैवल्य साधने, ज्याचे निस्मरणे कैवल्य साधने, कैवल्य साधने, ज्याचे निस्मरणे कैवल्य साधने, कैवल्य साधने, ज्याचे निस्मरणे कैवल्य साधने. एका नामे होणे चतुर्भुज, एका नामे होणे चतुर्भुज, हे रूप वैकुंठ किती गोडी, हे रूप वैकुंठ किती गोडी. ज्या श्रीकृष्णाच्या स्मरणाने कैवल्य म्हणजे मोक्ष साजणे. साजणे या शब्दाचा अर्थ आपला मित्र होतो. आपण म्हणेल तसा तो वागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो जीवती वास पाहे ते उती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. त्या भगवत भक्ताने जिथं मोक्षाला थांबायला सांगितलं, एखादा पापी असेल पण तो भगवत भक्त म्हणतो, हा किती पापी जरी असला तरी मोक्ष आता तू याच्या हाताला धर, असं म्हटलं की मोक्ष त्याचा मित्र होतो, त्याला प्राप्त होतो. साजणे या शब्दाचा अर्थ मोक्ष त्याच्या ताब्यात येतो. बस मोक्षाची सोडी बांधी करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्ष ज्याला पाहिजे त्याला वाटण्याचं सामर्थ्य भगवत भक्ताच्या आणि अधीन होत असतं. असा कैवल्य मोक्ष त्याला प्राप्त होतो.
आणि भगवंताच्या नामाचं सामर्थ्य असं सांगतात. निवृत्तीनाथ महाराजांना भगवान श्रीकृष्ण नामाची फार आवड आहे. नाही नाही, निवृत्तीनाथ महाराज गुरु परंपरेच्या अभंगात सांगतात की आम्हाला आमच्या श्रीगुरूंनी कृष्ण नामाचाच छंद लावला. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. पुढं काय? कुळ हे पावन कृष्ण नामे विठ्ठल विठ्ठल. हो. आणि या नामाने चतुर्भुजता प्राप्त होते. म्हणजे भगवंताच्या रूपासारखं रूप आपल्याला प्राप्त होतं. त्याला स्वरूपता नावाची मुक्ती म्हणतात. हरिपाठाचं वैशिष्ट्य असे की हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलंय की नाही, तेने मुक्ती चारी साधी आल्या. हरिपाठात चारही मुक्ती कशा प्राप्त होतात ते वैकुंठवासी माधव महाराज मगर यांनी सदाचार मकरंद नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलंय. फार सुंदर त्यांनी वर्णन करून सांगितलंय. हरिपाठातलीच प्रमाण देऊन त्यांनी आपल्याला सिद्धांत पटवून सांगितला. पहिली मुक्ती आहे तिला सलोकता मुक्ती म्हणतात. म्हणजे भगवंत ज्या लोकात राहतात त्या लोकात आपल्याला राहायला मिळणं, याला सलोकता मुक्ती म्हणतात. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले म्हणजे भगवंत ज्या लोकात राहतात त्या लोकाची प्राप्ती होणे, याला सलोकता मुक्ती म्हणतात. दुसरी मुक्ती आहे, आता तुम्ही प्रमाण सांगा. भगवंताचं सानिध्य प्राप्त होणं, भगवंताच्या जवळ बसायला मिळणं, त्याला सन्निधता म्हणतात. अशी एक मुक्ती हरिपाठाच आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. याला समीपता नावाची मुक्ती म्हणतात. देवाचं सानिध्य प्राप्त होणं, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणखी एक तिसरी मुक्ती आहे, तिला स्वरूपता म्हणतात. देवाचं जसं चतुर्भुज रूप आहे तसं चतुर्भुज रूप प्राप्त होतं. ज्ञानोबाऱ्यांनी ते सुद्धा हरिपाठात लिहिलंय. चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन मातृ पितृ भ्राता सगोत्र, मातृपितृ भ्राता सुगोत्र अपार, पितृ भ्राता सगोत्र अपार, मातृपितृ भ्राता सुगोत्र अपार. चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले. आपण चतुर्भुज म्हणजे देवासारखं होणं, याला स्वरूपता नावाची मुक्ती म्हणतात. आता राहिली चौथी, तिला सायुज्यता नावाची मोक्ष म्हणतात, सायुज्य मुक्ती म्हणतात. सायुज्य कशाला म्हणायचं? जिकडं पाहिल तिकडं आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होणं, स्वतःही ब्रह्मरूप होणं. आदौ ब्रह्मास्मीत्यनुभव उदिते, खल्विदम ब्रह्म पश्चात, अशी अनुभूती ज्याला येते त्याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ते सुद्धा सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान,
सर्वा घटी पूर्ण एक नांदे. अशा चारही प्रकारच्या मुक्ती हरिनामाने प्राप्त होतात असं श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. एका नामे होणे चतुर्भुज. पण हे भगवत भक्तीचा आनंदाचा प्रकार, हे सगळं सुख कुणाला प्राप्त झालं हो? ज्ञानोबारायांनी सुद्धा एका गवळणीत असं वर्णन केलंय. हरिभक्ती परायण पंढरपूरचे आबा ते आपल्या इथं असतात, त्यांनी आम्हाला ही चाल शिकवलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेला भगवान श्रीकृष्ण गोकुळवासियांना प्राप्त झाला. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी योगिया मुनी जना ध्यानी, सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. सुख आसनी शयनी, सुख आसनी शयनी, हरि सुख पावले हरि सुख पावले रे. गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळ्या, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. बाप रखुमादेवर विठ्ठले, बाप रखुमादेवर विठ्ठले, बाबर महादेव विठ्ठले, बाबर महादेव विठ्ठले, सुख सवंगडिया दिदले, ते सुख सवंगडिया दिदले, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. ज्ञानोबाराय म्हणतात, योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे ते असं सुख गोकुळवासियांना प्राप्त झालं. कोणत्या प्रकारचं सुख? म्हणले भगवान श्रीकृष्णाच्या संगतीचं सुख प्राप्त झालं. लहानपणी हा लहान असताना त्या गवळणींनी याला खेळवलं. त्या गवळणी तर म्हणतात, आम्हाला खेळू वाटलं तर ह्याच्याशीच आम्ही खेळतो, बर भांडू वाटलं ह्याच्याशीच भांडतो, काहीही क्रिया ह्याच्याशिवाय करायची नाही. निळा म्हणे आम्ही नेनोनी अबळा, हसो रुसो यासी करू गदारोळा, खेळता खेळ यासी भांडो वेळो वेळा, केले अपराध ते मागो या गोपाळा. ओ निळोबाराय म्हणतात, ह्याच्याशीच सगळं आमचं जीवन जडलेलं आहे. नाही नाही, आणखी निळोबारायांची अशी गवळण आहे. ते म्हटले, खेळताना बोलताना चालताना ह्या गवळणींना दुसरं काही आठवत नव्हतं. जेविती जेवणे, चालती चालणे, करीती देणे घेणे,
परितो ध्यानी बोलती बोलणे चालती चालणे. ही चाल भिशेबुवा वारकरी कराडकरांच्या फडावरती अशी मान हलून म्हणतात, बोलती बोलणे चालती चालणे. अशी या गवळणींना आनंद त्याचा प्राप्त झाला. एक गवळण नंदबाबाच्या अंगणातून चाललेली होती आणि तिनं भगवान श्रीकृष्णांना त्या धुळीमध्ये अंगणाच्या नाचताना पाहिलं. आणि दुसऱ्या एका गवळणीला ती सांगू लागली, अगं म्हणजे आज मला फार मोठा आनंद झाला. म्हटली कशाचा अगं आनंद? ती म्हटली, शृणु सखी कौतुकमेकम नंद निकेतांगणे मया दृष्टम गोधुली धूसर लिप्तांगम नृत्यती वेदांत सिद्धांत. ती म्हटली, मी वेदांताचा सिद्धांत धुळीमध्ये नाचताना पाहिला. विठ्ठल वैकुंठवासी वक्ते महाराज सांगायचे, एक नवविवाहित गवळण, नुकतंच तिचं लग्न झालं, वय वर्ष 8-9 वर्षाची ती, आणि तिच्या सासरी जवळजवळ 1000 गायी. आणि मग तिच्या सासूने सांगितलं, हे बघ, एवढ्या गायींचं शेण काढल्याशिवाय, गोठा स्वच्छ केल्याशिवाय तुला नाश्ता नाही, चहा नाही. तेव्हा चहा नव्हता, पण काहीही खायला मिळणार नाही. बा मग तिने सकाळी 4 वाजता कामाला लागायची, दुपारी 1-1:30 वाजायचा, आणि मग खूप भूक लागायची. काय करावं, सासूरवास होता. सासूरवासा भितो जीव ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. एका मैत्रिणीला तिनं आपली समस्या सांगितली, बाई एकटीला काम होत नाही, काय करू? ती म्हटली, अगं तुला एकटीला होत नसेल तर कृष्णाला हाक मार ना, तो मोकळाच असतो, त्याला काही काम नसतं, भक्ताच्या कामासाठी कधी धावून येतो. मग पहाटे 4 वाजता तिनं कृष्णाला हाक मारली. हाक मारल्याबरोबर तो आला. विचारलं, का मला बोलवलंस? आणि मग तिनं सांगितलं, कृष्णा मला एवढं शेण काढणं होत नाही, मला मदत करशील का? तो म्हटला, मी मदत करतो पण फुकट करणार नाही, मोबदल्यात एका घमेल्याला 1 लोण्याचा गोळा देशील तर करतो मदत. ती म्हटली, ठीक आहे, आमच्या घरी दया दुधाला कमी नाही, फक्त एवढं मला काम करू लाग. आणि मग त्यानं छोटंसं घमेलं घेतलं, तोही 5-7-8 वर्षाचा. आणि मग घमेलं घ्यायचं, शेण नेऊन टाकायचं उकिरड्यावर. पण तो शाळेत गेलेला नव्हता, तेव्हा त्याला 1-2 येत नव्हते. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं किती घमेले झाले? 1 घमेलं टाकलं की 1 शेणाचं बोट घ्यायचं आणि अंगावर अशी रेष ओढायचा. दुसरं घमेलं टाकलं की दुसरं शेणाचं बोट घ्यायचं आणि अंगावर रेष ओढायचा. असं करता करता सगळ्या अंगावर रेषा मारून झाल्या आणि थकला तो. त्या गवळणीला म्हटलं, आता माझ्या अंगावरच्या रेषा मोज आणि किती घमेले माझे झाले तेवढे लोण्याचे गोळे मला दे. तिनं त्या शेणानं भरलेल्या कृष्णाकडे पाहिलं आणि मग काय महाराज, पाहिलं पाहतच राहिली. असं असतं, स्वभाव सुंदरम वस्तू न संस्कारम अपेक्षते. जी वस्तू स्वभावतः सुंदर असेल ना, तिला शृंगार करण्याची, मेकअप करण्याची गरज नसते. तो शेणानं भरला तरी सुंदर आणि तो जसा झोपेतून उठला तरी सुंदरच दिसतो. असा तो श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहत राहिली. पाहिली या वेद लावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो कसा दिसत होता? सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मनी मन राणी वांगर केले, मनी मन राणी वांगर
भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा आनंद अशा पद्धतीनं गोकुळवासियांनी त्याच्या दर्शनाचा आनंद, त्याच्याशी खेळण्याचा आनंद, त्याच्यासोबत रासक्रीडा करण्याचा आनंद, त्याच्या मुरलीचा आनंद सुद्धा गोकुळवासियांनी घेतला. तो भगवान श्रीकृष्ण जेव्हा मुरली वाजवायचा ना, त्याच्या मुरलीचा परिणाम असा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे श्रीवत्सलांचन हृदय विलासन, श्रीवत्सलांचन हृदय विलासन, दीनदया घन रे माधवा, माधवा मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे. श्री गुरु राऊत महाराज सांगतात, ते म्हटले एका घरी पाहुणे येणार होते मुलीला पाहायला. आणि मग घरात मोठी सुनबाई होती. तिला सासऱ्याने सांगितलं, पाहुणे येणार आहेत, स्वयंपाक असा सुंदर झाला पाहिजे की पाहुणे जेवल्याबरोबर प्रसन्न झाले पाहिजे असा स्वयंपाक करा. मोठ्या सुनबाई होत्या. तिला सांगितलं, तू बाकी काही करायचं नाही, तुला शिरा चांगला येतो ना, मग शिरा करायचा. श्री गुरु माऊली सांगतात, काही माता माऊल्यांच्या हाताला चव असते. त्यांनी नुसती पाण्याला जरी फोडणी दिली तरी तो स्वयंपाक चवदार होतो. काहीच असं असतं, म्हणले डबेच्या डबे मसाला आणि चव नाही. नाही, तुमचं नाही सांगत, हे आमचं कीर्तनातलं सांग बा. मग अशा प्रकारे ती घरातली मोठी सुनबाई ती स्वयंपाकाला बसली. तिला सासऱ्याने सांगितलं होतं, तुला काय लागतं ते सांग, सगळं आणून देतो, पण शिरा चांगला झाला पाहिजे. शिरा करायला बसली आणि तेवढ्यात तिकडं श्रीकृष्णाची मुरली वाजली. हिनं रवा भाजून ठेवला होता आणि मग पाणी टाकलं कढईमध्ये आणि आता त्या पाण्यामध्ये साखर टाकायची. तेवढ्यात श्रीकृष्णाची मुरली वाजली आणि त्या मुरलीच्या नादात ती बेधुंद झाली, डोलत डोलत स्वयंपाक करू लागली. तेवढ्यात चुलीच्या एका बाजूला मिठाची भरणी होती आणि एका बाजूला साखरेची भरणी होती. दोन्ही भरणीची झाकणं उघडी. त्या मुरलीच्या नादात साखर म्हणून तिनं मिठाचीच भरणी कढईत त्या ओतली. आता साखर असो नाही तर मीठ असो, पाण्यात पडलं म्हणजे ते विरघळून जाणार. आणि पुन्हा रवा टाकला, शिरा चांगला शिजला, खाली काढला. पाहुणे आले, पाहुण्यांची पंगत बसली, सगळं वाढलं पाहुण्यांना. हिला वाटलं आपल्याला शिरा करायला सांगितला आणि फार ताकीद देऊन सांगितलं होतं शिरा चांगला झाला पाहिजे, कसा झाला आपण पाहिलाही नाही. आणि मग पाहुण्यांच्या ताटात वाढलेला होता. हिनं आपलं बाजूला गेली, एक घास हातावर घेतला आणि शिऱ्याचा एक घास तोंडात टाकला. टाकल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, आपल्याकडून फार मोठी चूक झाली, आपण साखर म्हणून मीठच ओतलं ह्याच्यात. पण आता काय करावं, वाढलेल्या ताटातलं तर काढून घेता येत नाही, आता नाईलाज आहे. पण तिला वाटलं जाऊ द्या, पाहुणे आधी भात खात असतात की नाही पहिल्यांदा. पण पाहुणे कुण्या गावचे होते काय माहित नाही, पण त्यांनी भात नाही खाल्ला, आधी शिऱ्यालाच हात घातला महाराज. आणि मग मात्र तिनं भगवान श्रीकृष्णाला हाक मारली, देवा आता माझी लाज राखण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रभुजी प्रभुजी लाज रखो तुम मेरी. देवा आता माझी लाज राखली पाहिजे म्हणून देवाला हाक मारली. देवाच्याही लक्षात आलं आपल्या मुरलीमुळे हा घोटाळा झालेला आहे. मग भगवान श्रीकृष्णाने काय लीला केली ते पाहुण्यांनी बाकी काही खाल्लंच नाही, शिराच आणला सगळ्यांनी. म्हणायचे शिरा भारी झाला, शिरा आणा शिरा आणा. त्या गवळणीला वाटलं हे काय आपली चेष्टा करतात की काय. आणि मग तिनं दुसऱ्यांदा घास खाऊन पाहिलं, तिच्या लक्षात आलं देवानं आपल्या मिठाची साखर केली. विठ्ठल विठ्ठल. त्या गवळणी म्हणतात, कृष्णा तुझ्या मुरलीनं काय परिणाम होतो सांगू. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विव्हळ झाले अंतःकरणी. मी घरधंदा विसरले,
विसरले 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 आहार सावळिया कैसी वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली मुरली तुझ्या मुरलीचा झुरता जा मुरलीचा झुरता विसरले देह भान मी विसरले देहभाव घर सोडून धरले रान घर वृंदावनी गेले वृंदावनी गेले वृंदावनी गेले वृंदावनी गेले आहार सावळिया कैसी वाजवली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली मुरली आहार सावरिया कशी वाजवली मुरली अशा भगवान श्रीकृष्णाच्या अनंत लीलांचा आनंद निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तो जगात कुणालाच प्राप्त झाला नाही. पण गोकुळवासियांचं काय भाग्य असेल की त्या गोकुळवासियांनी भगवान श्रीकृष्णाच्या संगतीचा आनंद उपभोगला असं महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. वैकुंठ भोगिती सकाळ ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी रूप वैकुंठ भोगिती गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी नंदाची एकुळी बाळ कृष्ण नंदाची एकुळी बाळ कृष्ण हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची एकुळी बाळ कृष्ण नंदाची एकुळी बाळ कृष्ण ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिनी गोकुळी ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी नंदाची एकुळी बाळकृष्ण. ते भगवंताचं वैकुंठ नाव भगवंताचं वैकुंठ हे नाव आहे. आपण विष्णू सहस्रनामामध्ये म्हणतो वैकुंठ पुरुष प्राण देवाचं नाव आहे वैकुंठ असाही अर्थ घेतला तरी चालेल किंवा वैकुंठातलं सुख ते गोकुळातले लोक भोगत होते. ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळामध्ये का झाला त्याचं कारण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. म्हणले कर्ज फेडण्यासाठी त्याचा जन्म झाला. त्याने मागच्या अवतारामध्ये कर्ज घेतलं होतं ते फेडण्यासाठी त्यांनी गोकुळात अवतार घेतला. विठ्ठल काय ऋण घेतलं होतं म्हणले वानरांच्या माध्यमातून ह्याने लंका जिंकली. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. श्री गुरु माऊली सांगत असतात नेहमी कीर्तनात. ते म्हटले भगवंताने वानरांना सोबत घेऊन रावणाशी युद्ध केलं. माणसं मिळाली नसती का हो देवाला लंकेला नेण्यासाठी? माणसं सहज मिळवली असती देवाने.
पण देवाने माणसं नेली नाही का? त्याचं कारण माऊली सांगतात. म्हटले ज्या गावामध्ये जाऊन युद्ध करायचं होतं ते गाव सोन्याचं होतं. लंका सोन्याची होती की नाही, म्हणून माणसं नेऊन उपयोग नाही. माणसं नेली असती तर काय केलं असतं माणसांनी? युद्ध नंतर आधी पिशव्या भरून घेतल्या असत्या, जेवढं काढता येईल तेवढं काढलं असतं. म्हणले या माणसापेक्षा वानर बरी. विठ्ठल विठ्ठल. हो हो. बर, दुसरा फायदा असा की माणसं नेली म्हणजे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावं लागते. मग भगवंताने काय करायचं? जेवणाचा खर्च ना, युद्ध झालं की राणीची या पाली खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा, 1,00,000 अर्जुन परी अक्षौहिणी करा, न जिणेची काई. हे रानातला पाला खाणारी वानर. आणि मग भगवंताने त्या वानरांच्या माध्यमातून लंका जिंकली आणि त्यांचं ऋण झालं. मग आता त्यांना स्नेह भोजन देण्यासाठी मिथिला नगरीला आले आणि जनक राजांनी सगळ्या वानरांना स्नेह भोजन दिलं. किती पदार्थ केले होते? मी पदार्थांची यादी सांगतो, तुम्ही मोजा. बेसन दळक रंजा, बुंदी श्रीखंड पुऱ्या ताजा, शर्करा दधी नवनीत आजा, सांडगे वडे पापड भाजा. किती झाले? हा, 10 नाही. मी शेवटी भाजी नाही म्हणलो, भाज्या म्हणलो. बहुवचन येते. असे अनंत पदार्थ केले जनक राजांनी आणि वानरांच्या पंक्ती बसवल्या. आणि मग पंक्तीला सगळे पदार्थ वाढले. त्यामध्ये एक भोकराची भाजी होती. आपल्याला माहिती आहे की नाही काय सांगता येत नाही. भोकर, हा माहिती आहे ना, त्या भोकरामध्ये बी असते म्हणतात. मग जेवता जेवता एका वानराच्या पिलाने काय केलं? ते भोकराचं फळ असं दाबलं, त्यातली बी अशी टुनकून वर उडाली. श्री गुरु मारुती बाबा सांगतात. हा, मग ते वानराचं पिल्लू म्हटलं माझ्यापेक्षा जास्त उडी मारती काय? मग त्याने उडी मारली. जाताना सरळ गेला वर, पण खाली येताना दुसऱ्याच्या पात्रात पडला. मग तो म्हटला माझ्या पात्रात उडी मारतो, त्याने त्याच्या पात्रात उडी मारली. शेजारच्यांना वाटलं इथं जेवताना उड्या मारण्याची परंपराच एक आहे. आणि मग सगळ्या पंक्तीमध्ये उड्या सुरू झाल्या, सगळ्या पदार्थाची नासधूस झाली. भगवान रामचंद्र प्रभूंनी पाहिलं. म्हटले आपण ह्या जन्मात यांना स्नेह भोजन देऊ शकत नाही, यांना पोटभर खायला देऊ शकत नाही. मग आता काय करू? उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठवासी बंकट स्वामींची चाल आहे. या अभंगाला हीच चाल परंपरेने म्हणतात. आम्ही काय स्वामींचं ऐकलं नाही, पण श्री गुरु हनुमंत महाराज मते त्यांच्या भजनात या अभंगाला हीच चाल आहे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही. भगवंतांनी ठरवलं की आता ह्यांच्यासाठी दुसरा अवतार घेऊ आणि यांना पोटभर जेवण देऊ. आणि मग भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारामध्ये या गोकुळातल्या गोपाळांना, म्हणजे तेच वानर होते, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारीत फिरतसो. त्याच वानरांनी गोकुळात गोपाळांच्या रूपाने अवतार घेतला आणि भगवंतांनी मग चोऱ्या करीत करीत त्यांना सगळ्यांना तृप्त केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करायचा? गोकुळामध्ये चांगलं मोठं घर पाहायचा, घर पाहून एकांताचे, नवविधा नवनीताचे, आणि मग त्या घरी सगळ्या गोपाळांना घेऊन जायचा आणि तिथं चोरी करायचा. अनेक घरी चोरी केल्या आणि मग त्या गोकुळातल्या गवळणी गारहाणे सांगायला यायच्या. गारहाणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. मग त्या गारहाणे सांगायला आलेल्या कशा होत्या? त्यांचं वर्णन नाथ महाराजांनी केलं.
यशोदेशी गवळणी सांगती गाराणी यशोदेशी गवळणी सांगती गाराणी नट नाटक कपटी जमाळ फुले ताने नट नाटक कपटी सांभाळ फुले ताने किती खोडी याच्या सांगू तुझ कारणे किती खोडी याच्या सांगू तुझ कारणे सहस्र मुखला जला निवांत चिठेला वेद परत जागाती अनुछंदे वेदना विला गोविंदे वेदना विला गोविंदे वेदना विला गोविंदे वेदना विला गोविंदे सगळ्या गवळणी गाराने सांगायला यायच्या, पण त्या गाराने सांगणाऱ्या गवळणी एका रंगाच्या नव्हत्या, त्या 5 रंगाच्या होत्या. आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करोनी 5 रंगाचा शृंगार करोनी ऐशा आल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी. वैकुंठवासी बोधे बाबांची चाल आहे. पहिली गवळण कशी होती? पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. पहिल्या गवळणीचा रंग शुभ्र कापरासारखा पांढऱ्या रंगाची होती आणि तिनं शालू सुद्धा पांढऱ्याच रंगाचा नेसला. दह्याचं मंथन करत होती, ते दही सुद्धा कोण्या रंगाचं? पांढऱ्या रंगाचं. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलखित कातीची मात मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा हात. ही पहिली गवळण. दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी हुनी पिवळी पिवळा पितांबर नेसुनी आली अंगी बुट्टेदार चोळी. आता फक्त नावं सांगतो. पहिली पांढऱ्या रंगाची, दुसरी पिवळ्या रंगाची, तिसरी काळ्या रंगाची, चौथी लाल रंगाची, 5वी हिरव्या रंगाची. विठ्ठल हो बर माऊली म्हणतात म्हणा. तिसरी गवळण रंग काळा नेसुनी आली चंद्रकळा काळे काजळ लेऊनी डोळा रंग तिचा सावळा काळी गरसोळी लेऊनी गळा आली राजस बाळा ऐशा आल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी. चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाळी कुमकुम चिरी लाल भांगी भरोनी गुलाल मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुल. अशी चौथ्या रंगाची होती, डाळिंबीच्या फुलासारखी. बा आणि 5वी गवळण ती म्हटली तिनं हिरवा चुडा भरला होता हातात. 5वी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग हिरव्या कांकणाचा पहा रंग जसे आरशीत जडले भिंग फुगडी खेळता कृष्णा संग एकनाथ अभंग ऐशा आल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी. अशा 5 रंगाच्या 5 आल्या आणि त्यांच्या भाषा सुद्धा सगळ्यांच्या सारख्या नव्हत्या. त्या 5 भाषा बोलणाऱ्या होत्या. गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. एक मराठी
एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी टकविल्या गवळण, टकविल्या 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 एक एक संगतीने टकविल्या, एक एक संगतीने टकविल्या, एक एक संगतीने. एक संगतीने एक संगतीने काय वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. नामदेवरायांनी 5 गवळणी ते चरण 5 भाषेत लिहिलेले आहेत आणि जुन्या महात्म्यांनी त्या 5 चरणांना ज्या त्या भाषेप्रमाणे चाल लावलेली आहे. पहिली गवळण आहे एक मराठी. मराठी महाराष्ट्राचा ताल आहे. आपल्याला आवडत नाही पण महाराष्ट्राचं संगीत म्हणजे लोकनाट्य, त्याला लावणी म्हणतो की नाही आपण, त्या लावणीचा प्रकार. देवकी नंदना देवकी नंदना तू ऐक श्रीपती, उघडी हिवाची तुझं विनवू किती पाया पडते बा. मी येते काकुलते माने साडी दे, घे नाकाचे मोती गवळणी बा. ही महाराष्ट्राची गवळण. दुसरी होती मुसलमानी. ती म्हटली देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, कदम पकडूंगी मैया कुटो जुड़ी, चुनरी दे मेरी ले दुलड़ी बा. तिसरी आली ती गुजराती होती. तिनं दांडियाच्या भाषेत जोरे माधवजी मैं शरण थई तन काका कैपी, बाप दयाळ तुही मारी सारी आपो, मारी सारी आपो, हात नीले कंकणी हो. गुजराती. मग एक कोकणी होती. तिनं कोकणी पद्धतीनं पावगा दाताला तू ओ, पावगा दाताला तू ओ, नंदाचा झिलो माका फडको ती मी हिवान मेलो, घे माझे कोय तू देवा पाया पडलो हो. अशा 5 रंगाच्या आणि 5 भाषेच्या गवळणी आल्या आणि त्या यशोदेला गाऱ्हाणं सांगू लागल्या. त्यातली एक जख्ख म्हातारी गवळण होती. ती यशोदेच्या पुढे आली आणि यशोदेला म्हटली, यशोदे माझ्या डोक्याकडे बघ. यशोदेनं पाहिलं. म्हटली आजी डोकं का दाखवती? ती म्हटली माझ्या डोक्याचा एक तरी केस काळा राहिला का सांग. यशोदा म्हटली नाही आजी, सगळं डोकं पांढरं झालंय तुमचं. मग ती म्हातारी म्हटली सांग यशोदे, माझं डोकं सगळं पांढरं झालं, मी खोटं बोलीन का? यशोदा म्हटली असं काही नसतं. डोकं पांढरं झालं म्हणजे माणसं खरं बोलतात असा काही नियम आहे का? असं काहीही नाही. यशोदा म्हटली मुद्द्याचं बोला. आणि मग ती म्हातारी यशोदेला गाल दाखवू लागली. तिच्या गालावर 5 बोटं उमटलेली होती, वळ उमटलेला. आणि मग यशोदा म्हटली आजी तुम्हाला मालकांनी मारलं की काय तुमच्या? म्हातारी म्हटली अगं मालक कशाला मारतो, तो तर माझे रोज लुगडे धुतोय म्हणले, तो नाही मारणार. मग मारलं कोणी तुम्हाला? ती म्हटली तुझ्या कार्ट्यानी मारलं. यशोदा म्हटली आजी असं काय म्हणता? अहो माझं लेकरू 5 वर्षाचं ते कस काय मारल? 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळे गे, कालटकाच घेता आळगे, गोकुळीच्या नारी. आधी माझं 5 वर्षाचं लेकरू एवढ्या मोठ्याने कसं मारेल? म्हातारी म्हटली यशोदे ते तुला दिसतंय लहान पण त्याची कीर्ती फार महान आहे. बर. मग त्याला घरात गेली, कृष्णाच्या कानाला धरून ओढत आणलं. विचारलं कृष्णा या आजीला तू मारलंस का? तो म्हटला हो आई मीच मारलं. का मारलं रे? तो म्हटला आई ते का मारलं ते मला विचारू नको, तिला विचार. आणि मग म्हातारीला विचारलं आजी का मारलं, काय झालं होतं? म्हातारी म्हटली अगं काही नाही, दिवसभर रानात कामं केली, थकली होती, संध्याकाळी येऊन ओट्यावर बसली. हा तुझा कृष्ण हातात पेटलेली सनकाळी घेऊन चालला होता. आंबाड्याची काडी जुन्या काळात
घरात काडी पेटी नसायची, एका घरी चूल पेटली की ती आग घेऊन जायचं शेजाऱ्यांनी. तसा तो हातात पेटलेली काडी घेऊन चालला होता. मी त्याला विचारलं, कृष्णा कुठं चाललास रे हे आग्ने घेऊन? त्याने माझ्या घराकडे हात केला आणि मला म्हटला, हे घर पेटवायला चाललो. असं म्हटल्यावर मी म्हटली, माझं घर पेटवतोस? त्याने ती काडी दिली फेकून आणि मला म्हटलं, कुणाचं घर आहे? मी म्हटली, माझं घर आहे. पुन्हा तिसऱ्यांदा त्याने विचारलं, कुणाचं घर आहे? मी तिसऱ्यांदा माझं म्हटले की खाड दिशी माझ्या कानाखाली लावली. खरं सांग यशोदे, माझ्या घराला माझं म्हणणं हा काय गुन्हा आहे का ग? घेऊन या आला अग्न तुझ्या घराशी लावीन, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. श्री गुरु माऊली विठ्ठल विठ्ठल. हो, माझ्या घराला माझं म्हणणं. माऊलींचं नाव का घेतलं? ही चाल त्यांच्याकडूनच ऐकली, हे प्रमाण त्यांचंच आहे आणि दृष्टांत राऊत बाबांनी सांगितलेलं आहे. देईन तोंडावर आणि तुझ्या बापाचे हे घर. आता माझ्या घराला माझं म्हणणं हा काय गुन्हा आहे का? कृष्ण म्हणला, आई हे सगळं जग देवाचं आहे. आपण जन्मायच्या आधी जग होतं आणि आपण मेल्यावरही जग राहणारच आहे. म्हणून या जगातल्या कुठल्याही वस्तूला कुणी माझं म्हणला की त्याच्या देवानं कानाखाली दिलीच समजा. विठ्ठल विठ्ठल. हो, माझं म्हटलं की दुःख झालंच समजा. वेद असं सांगतो, प्रियत्वा अमृत्स्यती. जगातल्या ज्या वस्तूवर आपण प्रेम करू, मग ती घरातली माणसं असो नाही तर घर असो, कुठलीही वस्तू असो, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं ती व्यक्ती आपल्याला एक दिवस रडवणार आहे. भगवंताने आपल्या प्रत्येक लीलेतून सांगितलं. आणि मग भगवंताने गोकुळातलं ते लोणी चोरत असताना त्या गवळणी गाऱ्याने घेऊन यायच्या आणि त्यातली एक गवळण फार ताकदवान होती. ती म्हटली, कृष्णा अरे ह्या गोरगरिबांना कशाला त्रास देतोस? तुला जर चोरीच करायची तर माझ्या घरी ये ना. आणि मग कृष्ण म्हटला, ठीक आहे, आता आम्ही न बोलावता जाणारे पाहुणे, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. पण आता बोलवल्यावर मग तर आमंत्रण टाळता यायचं नाही. बा श्रीकृष्णाने सांगितलं, गोपाळांना आज ह्या आजीच्या घरी जायचंय. म्हातारी रात्री 12 वाजेपर्यंत जागली, पोरं काही आले नाही. आणि मग रात्री 1 वाजता हे गेले. म्हातारीला वाटलं कशाची येतात पोरं, येतो म्हटली पण झोपले असतील. पण तिला काय माहिती, त्या दिवशी जागर होता, एकादश होती, हे रात्रभर जागे. आणि मग म्हातारी झोपल्यावर रात्री 1 वाजता गेले. म्हातारी झोपलेली. भगवंताने सांगितलं सगळ्यांना डोळे लावा. लावले डोळे, उघडा म्हटले की सगळे गोपाळ आत. आणि मग त्यांनी काय केलं, भगवंताने खाली पाट ठेवला, म्हणजे 2 पाट ठेवले, त्याच्यावर तिवई ठेवली, असं हरिविजयात लिहिलंय. हा बर, तिवई ठेवली. तिवई म्हणजे काय? 3 पायाचा असतं ते, त्याच्यावर आपण माठ ठेवतो, ती तिवई ठेवली. त्याच्यावर गोपाळ उभा केला आणि त्या गोपाळाच्या खांद्यावर देव बसला. आणि तिथून त्याने दहीहंडी म्हणजे ते दह्याचं डेर फोडलं. विठ्ठल विठ्ठल. हो, शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी. 3 वस्तू सांगितल्या की नाही, पाठ, तिवई आणि गोपाळ. पण इथं तिघांचे वरी म्हणजे 3 गुणांच्या वर गेल्याशिवाय, त्रिगुणातीत झाल्याशिवाय ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. आणि मग भगवंत तिघांच्या त्या गोपाळाच्या खांद्यावर बसला आणि वरच लोणी खाऊ लागला. ज्याच्या खांद्यावर बसला होता तो गोपाळ हातानं त्याच्या पायाला चिमटे घ्यायला लागला. का रे, एकटाच खातो का तू? मग देव म्हटला, तुम्हालाही देतो, मग तुम्ही काय करा, तुम्ही व्हा रे दोहीकडे मुख पसरोनी गडे. मुख पसरोनी म्हणजे तत्पर व्हा. ह्या परमार्थामध्ये ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने तत्पर झालं पाहिजे. नाही तर लोक संसार तत्परतेनं करतात, पण परमार्थाला लागले की मग कसे करतात? वैकुंठवासी वक्ते बाबांच्या भाषेत. बाबा म्हणायचे, संसार करताना लोक, ती मोटरसायकल असते की नाही, रेस वाढवल्यावर कशी पळते, जोरात भरारार वेगानं पळते, तसे संसार वेगानं करतात. आणि परमार्थाला लागल्यावर कसे करतात? म्हणजे खटारा गाडी सारखे, डगन 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 डगन, असं बाबा म्हणायचे. असं दमानी चालू असतं. तुकाराम महाराज म्हणतात असं चालत नाही. चाल आवडली की लगेच पाठ करून टाकायची, 1000 वेळा घोकायची म्हणले चाल. एखादं प्रमाण आवडलं, अभंग आवडला, ओवी आवडली की त्या दिवशी लगेच ते घोकून टाकायचं, याला तत्परता म्हणतात. कीर्तनकार महाराजांनी, श्री गुरु माऊलींनी सांगितलंय की आजपासून रोज नियम वाचायचा.
वाचलाच पाहिजे, वाचल्याशिवाय झोपायचं नाही. ह्याला तत्परता म्हणतात. आपलं भाग्य असं आहे की आपल्याला सद्गुरू असे मिळाले, ते साधनेमध्ये रत आहेत. बाकीच्या महाराजांकडे आपण गेलो की आपल्याला आयुष आराम करण्याची इच्छा होते त्यांचं ऐश्वर्य पाहून, आणि माऊलींच्या जवळ आलो की आपल्याला परमार्थिक साधना करण्याची प्रेरणा होते. आपल्याला वाटतं आपण सुद्धा नियम पाठ केला पाहिजे, आपण सुद्धा रोज काकडा म्हणला पाहिजे. असे सद्गुरू भेटायला भाग्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल, हा हा हा, विठ्ठल विठ्ठल. हो, भगवंतानी सगळ्या गोपाळांना घेऊन भरपूर लोणी खाल्लं, आणि मग पोट भरल्यावर माणसं शांत बसत नाही. झाले मग पोट, केला गड्यांनी बोबाट. सगळे गोपाळ ओरडायला लागले, त्यांचा तो आवाज पाहून गवळण जागी झाली. स्वयंपाक झाला वाटते, झाला का? मग आता आमचा आवर्त घेतो. हा बस. मग त्या गोपाळांचं पोट भरलं आणि सगळे ओरडायला लागले. गवळण जागी झाल्यावर देवानं सगळ्यांना पळा म्हणून सांगितलं. सगळे पळाले, पण हा मागं राहिला. याचा हात त्या गवळणीनं धरला. पण श्रीकृष्ण असा हुशार होता, त्याने लोणी खाता खाता काही लोणी खायचं आणि काही लोणी हाताला चोळायचा. तो असं गवळणीनं त्याचा हात धरला. पहाटचे 6 वाजलेले, ओढतच रस्त्यावर आणलं आणि त्याला म्हटली, थांब, आता तुझ्या आईला दाखवते. तुझ्या आईला पटत नाही ना चोऱ्या करतो म्हणून, चल तुझ्या आई पुढे नेते आता. आणि त्याला ओढत नेऊ लागली. बाकीचे गोपाळ म्हणायचे, आजी जाऊ द्या, एखाद्यावर चूक होतच असते, राजकारण आहे, कमी जास्त होतच राहतं म्हणले. ते म्हटले, ते काही सांगू नका, आता याला सोडणार नाही. बा, मग त्याला ओढत घेऊन चालली सगळे गोपाळ माग. त्या म्हातारीचा नातू, त्याचं नाव गोंद्या, तोही ह्याच्याच मित्रमंडळाचा सभासद होता. मग तो कृष्णाच्या जवळ चालू लागला. कृष्ण म्हणला, गोंद्या, अरे म्हातारीचं वय 90 वर्षाचं झालंय, ठेच लागली, पडली. म्हातारपणात जर हातपाय मोडला तर पुन्हा जोडल्या जात नाही. मग आता असं कर, म्हातारीच्या हाताला धर म्हणून त्याला जवळ बोलवलं. यानं लोणी लावलेलं होतं ना हाताला, आपला हात काढून घेतला, नातवाचाच हात घातला तिच्या हातात. पण ती तोऱ्यात होती, तिला काही समजत नव्हतं काय चाललं ते. आणि तोऱ्यात चालता चालता ती हातानं खुंबे मारायची त्याला. सांग, येशील का माझ्या घरी? इकून आला की सांग, पुन्हा चोऱ्या करशील का? अशी खुंबे मारत होती. तो म्हणायचा, आजी मी कृष्ण नाही, मी तुझा गोंद्या आहे. ती म्हटली, गोंद्या मध्ये येऊ नको, नाही तर तुझं तोबाड फोडीन. ती ऐकायच्या मूड मध्येच नव्हती. मारत मारत नेलं यशोदेच्या अंगणात आणि यशोदेला हाक मारली, यशोदे लवकर बाहेर ये, तुझ्या कृष्णाला धरून आणलंय. आणि हा कृष्ण मधल्या रस्त्याने पळाला आणि आईच्या कडेवर बसला आणि आईला म्हणू लागला, आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आईला म्हटलं, आई जेवू घाल. मग आईनं त्याला कडेवर घेतलं आणि काहीतरी खायला देणार तेवढ्यात बाहेरून हाक ऐकू आली. त्याला कडेवर घेऊनच बाहेर आली आणि मग त्याने कडेहून म्हातारीला राम राम केला. राम राम मामी असं म्हटलं. ती म्हटली, हा हिच्या कडेवर आहे, आपल्या हातात कोण आहे? पाहिलं तर तिचाच नातू, आणि हिनं खुंबे मारू मारू त्याची छाती लाल बुंद झालेली. तिनं पाहिलं आणि ती म्हटली, गोंद्या काही कर, पण मी मारलं असं तुझ्या आईला सांगू नको म्हणे, कारण तुझी आई आधीच मला चहात पाणी घालून देते, आणि आता मी मारलं हे समजल्यावर मला भाकरीचा तुकडा द्यायची नाही. पण तो पोरगा पळतच घरी गेला. त्यानं आपल्या आईला सांगितलं. आईनं पाहिलं, गोंद्या कुणी मारलं एवढं? तर म्हटलं, आपल्या आजीने मारलं. ती म्हटली, म्हातारीनं मारलं का? येऊ दे, तिला दाखवतेच म्हणले. आणि मग म्हाताऱ्याचा जोडा घेऊनच बसली सुनबाई. म्हातारी दबत दबत जरा आली घरात. कसं काय वातावरण चाललंय म्हणून जरा डोकून पाहिलं. असा जोडा सुनेनं फेकून मारला, एका रट्ट्यात गोळानात फोडला म्हातारीचा. देव म्हटले, माझ्या आडव्यात गेला जो नडला, जाऊ द्या, माझ्या वाकड्या जो जाईल त्याचा कार्यक्रम, त्याचं नाकच म्हणजे फोडून टाकू, नाक फोडून टाकू, म्हणजे त्याला अपमानित करू. असं भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रत्येक लीलेतून काहीतरी बोध दिला प्रत्येकाला. आणि मग सगळ्या गोकुळातल्या गवळणींना अशा प्रकारच्या आनंदाने तृप्त केलं. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की आपला अवतार केवळ लीला करण्यासाठी नाही, तर धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आपल्याला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. आपल्याला गायीचंही रक्षण करायचं. आणि मग यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता तू मोठा झालास, आता तुला शाळेत घातलं पाहिजे. त्या काळातली शाळा म्हणजे गायी वळायला लावणं. आणि मग भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि सांगितलं, आता चला गोधने
चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्यासडोणी कृष्णदान मागे निर्यासडोणी देखिली यशोदा जननी भवती देखिली यशोदा जननी गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी चारावया जातो शारंग पाणी भगवान श्रीकृष्ण गायी घेऊन निघाला गोधने चारण्यासाठी आणि मग गायी चारता चारता अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. वैकुंठवासी वक्ते बाबांच्या मुखातून ऐकलेला एक दोन खेळ सांगतो आणि मग थांबतो. भगवान श्रीकृष्ण गायी चारताना खेळ खेळायचे. पहिला खेळ तो म्हणजे हुतू तू तू हुतू तू तू पोरा हुतू तू तू. आता आबा पाहिजे होते बा. हुतू तू तू नावाचा खेळ खेळायचा. हुतू तू तू म्हणजे काय हो? आता आपण त्याला कबड्डी म्हणतो तो खेळ. आणि मग कबड्डी खेळताना त्या पेंध्यावर राज्य आलं आणि पेंध्या राज द्यायला लागला. पोरं म्हटले बाकी कोणी सुटलं तर चालेल पण हा लय त्रास देतो पोरांना, याला सोडायचा नाही. मग पेंद्याचे पाय धरले एकाने, पेंद्या खाली पडला, त्याच्या अंगावर 2-4 जण बसले. पण पेंद्या असा होता बहादर, असा बहादर होता पेंद्या बा. तो काही दम सोडेना. कबड्डीत कसं असतं, कबड्डी कबड्डी म्हणताना दम सोडला की झालं तो आऊट. पण हा काही दम सोडेना. तो पाठीकडे हात करायचा आणि तू तू असं म्हणायचा. तेव्हा कबड्डी कबड्डी नाही, हुतू तू 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 असं म्हणायचे ना. हा काही दम सोडेना. भगवंताला त्याची दया आली. भगवंत म्हटले पेंद्या तुझे पाय 4 जणांना धरलेले आहेत, तुझ्या अंगावर बसले 4-5 जण, तरी सुद्धा तू दम सोडत नाही. अरे आता तरी दम सोड ना. सरला दम पांगले पाय, अजून तरी घोळशी काय, अजून तरी घोळशी काय, अजून तरी घोळशी काय. मागले पाय अजून तरी होळशी काय, अजून तरी होळशी काय, अजून तरी होळशी काय. देवानं पेंद्याला सांगितलं, पेंद्या अरे दम सरला की आता तरी हा संसाराचा खेळ सोड आणि वाळवंटातला खेळ खेळ. खेळ मांडियेला वाळवंटी गाई. देवानं आपल्याला सुचवलं की आपलं ठराविक वय झालं की आपण संसाराचा खेळ सोडला पाहिजे आणि वाळवंटातल्या खेळात सामील झालं पाहिजे. म्हणजे काय, वय वर्ष 50 झालं की मग आता घरात नाही, 51 घरात नाही, वनाकडे चला. आपलं वय आपल्याला शिकवतंय. आता तरी परमार्थ केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संसारात 2 प्रकारची माणसं असतात, एक पास झालेली आणि दुसरी नापास झालेली. नापास झालेली कोण? गौऱ्या मसनात गेल्या तरी बंगला बांधायची तयारी करतो. तुकाराम महाराज म्हणतात मरो टेकले शरीर आणि पाया शोधून बांधे घर. समजायचा हा संसारात नापास झालेला आहे. आणि पास झालेला कोण? ठराविक वय झालं, 50-60 वय झालं की मग आता संसार नाही, आता फक्त वारी करायची, ज्ञानोबाऱ्यांची सेवा करायची, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करायची, बस दुसरं काही करायचं नाही. असं ज्याच्या मनात येतं, तुकाराम महाराज म्हणतात त्याला संसाराचं फळ मिळालं. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. असो भगवंताची दुसरी लीला, भगवंतानी लपंडाव नावाचा खेळ खेळायचा. गोपाळांना एकत्र करायचं, लपाछापी ज्याला आपण म्हणतो. एका गोपाळांनी डोळे दाबून धरायचे, बाकीच्यांनी लपायचं आणि मग तो
पेंद्या जो होता त्याचे डोळे दाबून धरले श्रीकृष्णाने. सगळे गोपाळ लपले आणि मग पेंद्या म्हटलं, देवा आता तू जाऊन लप. आणि मग पेंद्याने आपल्या डोळ्यावर हात ठेवले. असे देव लपला जाऊन. सगळ्यांनी लपले का? पोरं म्हटले हो लपलो आम्ही. आणि मग पेंद्याने चिरीमिरी पोऱ्या म्हणून हात काढला आणि आता बघायचं. पण पेंद्याने विचार केला, ह्या बाकीच्यांना ओळखून काय उपयोग आहे? एकेन विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. अशी वस्तू एक जाणायची की त्या एकाला जाणलं की बाकी सगळं जाणल्यासारखं होतं की नाही. यत सारभूतम तदुपासितव्यम. मग भगवंत त्या पेंद्याने विचार केला, कृष्णाला ओळखलं की काम झालं आपलं. आणि मग कसा काय गेला कुणाला माहित नाही, पण तो जिथं कृष्ण लपला होता तिथं हात घातला आणि कृष्णाच्या कानाला धरूनच बाहेर ओढलं आणि त्याला सांगितलं पहिली. ज्याला पहिलं ओळखलं त्याला पहिली. कृष्ण म्हटला, का रे पेंद्या, ते बघ त्या गोपाळाचं घोंगडं दिसतंय त्याच्याकडे गेला नाही, त्या गोपाळाची काठी दिसते त्याच्याकडे गेला नाही, आणि मी तर मायेच्या पलीकडे लपलो होतो, मला कस काय ओळखलं म्हणले तू. देव म्हटला, पेंद्या खरं सांग, मी लपताना तू बोटाच्या फटीतून चोरून मला लपताना पाहिलंस, तू काहीतरी चिडकी खेळला. तो पेंद्या म्हटला, देवा शपथ सांगतो मी खोटं बोलत नाही, मी तुला चोरून पाहिलं नाही. देव म्हटला, अशी कोरडी शपथ घेऊ नको, काहीतरी त्या शपथीला जोड ना, चांगली शपथ घे. पेंद्या म्हटला, देवा शपथ घेतो, मी जर तुला चोरून पाहिलं असेल तर मी पुढच्या जन्मात राजा होईन. देव म्हटला, गाढवा अशी शपथ घेत असतात का? आणखी एक शपथ खमंग होई, पण ती आता मी सांगू शकत नाही. नाही सांगूच का, जरा दूर होऊन सांगतो माईक. वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे. पेंद्यानं दुसरी शपथ घेतली. पेंद्या म्हटला, देवा मी जर तुला चोरून पाहिला असेल, आता जाऊ नाही बोलू शकत, विठाल विठाल जाऊ द्या, कीर्तन झाल्यावर सांगेन, जाऊ द्या. बाबांचे शब्द होते आम्हाला ते शब्द उचलल्या जात नाहीत आमच्या वाणीने. असो, त्यासाठी भाग्य आम्ही तुका देखील, आम्ही वाळवंटात इंद्रायणीच्या घाटावर वक्ते बाबांची कीर्तन ऐकले, आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल. हो, पेंद्याला देव म्हटला, सांग पेंद्या, खरं सांग मला तू कसं ओळखलंस. आणि मग पेंद्याने कृष्णाचा कान धरला, त्याला खाली वाकवलं आणि पाय उमटलेले होते मातीवर, त्या धुळीवर पाय जे उमटलेले होते, त्या उमटलेल्या पायाच्या चिन्हावर आचे तळहातावर जसे आपले शंख चक्र गदा जसे असतात भाग्यवानाच्या, तसं तळ पायावर सुद्धा चिन्ह असतात. त्या पेंद्याने ते चिन्ह दाखवले पायावरचे. म्हटले, कृष्णा हे बघ, हे पायाचे ठसे आहेत ना, त्याच्यावर चिन्ह आहेत, शंख चक्र गदा कमळ असे आहेत. आणि हे म्हटले सामान्य व्यक्तीच्या पायावरची चिन्ह नाहीत, हे जगाच्या मालकाच्या पायाची चिन्ह आहेत. आणि ह्या चिन्हांच्या द्वारे तुझ्यापर्यंत आलो, याला म्हणतात भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. भगवंत म्हटले, पेंद्या हुशार झाला रे. तो म्हटलं, हुशार नव्हतो, पंचक्रोशीला यायला लागल्यापासून हुशार झाला. बस, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, तुझ्या संगतीनं आमचं कल्याण झालं. आणि मग आलं राज्य त्या श्रीकृष्णावर. सगळे गोपाळ लपले, पेंद्यानं त्याचे डोळे दाबून धरले. आणि देव म्हटला, पेंद्या आता तू जाऊन लप. त्याने आपल्या डोळ्यावर हात ठेवले. लपले का सगळे? हो म्हणे, लपलो आम्ही. आणि मग चिरीमिरी पोऱ्या म्हणून देवानं हात काढले. आणि आता पाहायचंय, मागे वळून पाहिलं तर पेंद्या मागेच हात जोडून उभा. कृष्ण म्हटला, पेंद्या तू लपला नाही? तर पेंद्या म्हटला, देवा सगळ्या जगापासून लपता येईल, पण तुझ्यापासून कसं लपायचं सांग ना. कृष्णा कैसी खेळू लपंडाई, अनंत लोचन तुझी आठाई. म्हटले, तू दोन डोळे दाबून धरले म्हणजे तुला दिसणार नाही का? अरे हे दोन नाही, अनंत लोचन तुझी आठाई. तुला सगळ्या अंगाला डोळे आहेत, त्यामुळे तुझ्यापासून आम्ही काही लपवू शकत नाही. देवानं आपल्याला बोध दिला की जीवन जगत असताना प्रत्येक कृतीला देव आपल्याला पाहतो असं म्हणून जगलं की आपल्याकडून पाप घडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असे आनंद खेळत भगवान श्रीकृष्ण खेळू लागले. श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, असा श्रीकृष्ण ध्यानाने न सापडणारा, उन्मनी नावाची श्रेष्ठ अवस्था, त्या अवस्थेच्याही ताब्यात न येणारा हा भगवान श्रीकृष्ण, न संपडे ध्यानी लाविता उन्मनी, तो गोपाळांचे कानी सांगी मातू.
तो गोपाळांच्या कानामध्ये गोष्टी सांगायचा, त्यांना आपल्यासोबत खेळवायचा. अशा प्रकारचा आनंद श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा आमच्या जीवनात तत्वज्ञानाने मोक्ष अवस्था जरी प्राप्त करून घेतली तरी ज्ञान लक्षणा, प्रेम लक्षणा भक्ती जिला म्हणतात, त्या भक्तीच्या माध्यमातून या श्रीकृष्ण चरित्राचाच, ह्याच्या लीलेचाच आम्ही आनंद घेतो, असं श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. निवृत्ती अनिवारो कृष्ण रूपी सेवी, निवृत्ती अनिवारो कृष्ण रूपी सेवी, निवृत्ती अनिवार्य कृष्ण मन ठाण दिवी हृदया माझी, मन ठाण दिवी हृदया माझी, ते रूप वैकुंठी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये सतत त्या श्रीकृष्ण रूपाचाच आनंद घेत असतो. अरुवार म्हणजे अत्यंत गोड असलेलं भगवंताचं रूप, आणि ते ठाण दिवी म्हणजे ज्ञान ज्योतीच्या प्रकाशामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचा आनंद घेतो. ज्ञान प्रकाश याचा अर्थ भगवंताच्या सगुण रूपाचाही आनंद घेतो आणि निर्गुण स्वरूपाचाही आनंद आम्ही घेतो. आणि त्यामध्ये हृदया माझी असं म्हटलंय, म्हणजे आम्ही व्यवहार जरी करत असलो तरी अंतःकरणात सतत कृष्ण नामाचा जप मात्र चालूच असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा मौन आणि जपमाळा अंतरी. आम्ही हातात जरी आमच्या गोमुखी दिसत नसली तरी अंतःकरणात जप चालूच आहे. आम्ही बोलत जरी असलो तरी आमचा जप चालू आहे, आम्ही झोपेत जरी असलो तरी आमचा जप चालू आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अशा प्रकारचा आनंद त्या गोकुळवासियांना मिळाला. गायी चारताना गोपाळ कधी कधी काय करायचे, कृष्णाला मधी उभं करायचे, त्याच्या भोवती गोल करून आपण उभे राहायचे, हातामध्ये दगडाचे टाळ घ्यायचे आणि मग दगडाचे टाळ घेऊन त्या श्रीकृष्णाचं भजन करून त्याच्या भोवती नाचायचे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोपाळांना तालही नव्हता आणि स्वरही नव्हता, ताल नाही गाता नाचता गोपाळा. आणि पुन्हा त्यांचे टाळ दगडांचे होते. काय नाद असेल हो त्या टाळांचा? काशाच्या टाळासारखा असेल का? लोखंडाच्या टाळासारखा असेल का? तुकाराम महाराज म्हणतात, दगडांचे टाळ कोण त्यांचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. ते गोपाळ भजन करायचे कशा प्रकारे? आपण करतो तसं. विठोबा रखुमाई, हा हा, विठोबा रखुमाई, बोला बोला रखुमाई,
आनंदाने भगवंताचं भजन करू लागले. पण आता भजन केलं की भूक लागते महाराज. ते गोपाळ म्हटले देवा आता बस झालं, आम्हाला मतदानाला नाही, आम्हाला भूक लागली, आम्हाला आता काहीतरी खायला द्या. आणि मग देव म्हटले ठीक आहे, आता स्वयंपाकही झाला आणि भुकाय लागलेल्या आहे, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. काम सारोनी लगड, काम सारोनी सगळ, आले अवघे गोपाळ, आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या आणल्या. भगवंतांनी त्यांच्या शिदोऱ्याकडे पाहिलं आणि देवाने पाहिलं, अरे माझी शिदोरी एवढी चांगली, दही दूध लोणी सगळं आमच्या शिदोरीत, आणि तुमच्या शिळ्या भाकरीन मिरचीचा ठेचा. एक होण्यासाठी एकरूपता पाहिजे ना, समान त्यांची लक्षणं पाहिजे तर एकरूपता होते. आणि मग देवानं सांगितलं माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाये चोरून या माये नवनीत आणावे. देव म्हटले घरी जा आणि माझी आहे तशी शिदोरी घेऊन या. असं म्हटल्यावर तो गोपाळ एक उठला आणि तो म्हटला कोणाला घरी जायला सांगतोस, अरे आता तुझ्या पायी आम्ही घरादाराची राख रांगोळी केली, आता आम्हाला घर नाही दार नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर म्हणायचे, एकदा समुद्राच्या लाटांचं समुद्राचं भांडण झालं. समुद्र म्हटला लाटांनो तुम्ही फार मस्ती करता, मोठ्याने आवाज करता, थांबायचं नाही माझ्यात, निघून जा. असं लाटांना तो समुद्र म्हणला. आता लाटा जाऊ शकतात का त्याला सोडून? लाटा म्हटल्या तुम्ही आमच्यावर किती रागावले तरी आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. श्री गुरु मारुती बाबा सांगतात, म्हटले 95 वर्षाचा म्हातारा 90 वर्षाची म्हातारी, आणि दोघांचं भांडण झालं. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच असतं. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे, पती पत्नीचं भांडण व्हावं की नाही, काय म्हणणं आहे तुमचं बोला, असं गुरुजी विचारायचे. म्हणतात गुरुजी म्हणायचे भांडण झालंच पाहिजे. ज्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण होत नाही त्या घरातला संसार म्हणजे बिना फोडणीची भाजी, त्या भाजीला काही चव नसते. अशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो तान्हयाचे लागता झटे, तेने अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुनवटी पर्यंतयाचे नी. असं दोघांचं भांडण झालं आणि म्हातारा असा तापला, म्हणले संताप आला त्याला. आणि तो म्हातारीला म्हटला जा तुझ्या बापाच्या घरी, माझ्या घरी राहायचं नाही. ती म्हातारी म्हटली आता बापाच्या घरात म्हणजे काय मसनात जाऊ का? म्हणे आता बाप राहिला का आमचा? बाप नाही माय नाही, आता तूच आमचं सर्वस्व आहेस. असं गोपाळाने सांगितलं. देवा आता जशी आमची शिदोरी असेल तशी सामावून घ्या. मग भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, सगळ्यांचा काला केला आणि मग आपल्या हाताने भगवान श्रीकृष्ण गोपाळांना वाटू लागला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. शुकाचार्य वर्णन करतात, बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मशृणु कवलं तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. माऊली 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 माऊली
तुकाराम 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 बोला तुकाराम 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 श्री गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री संत निवृत्तीनाथ महाराज तुकाराम 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 श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी एवढी कीर्ती जी जगामध्ये झाली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापियला दिधला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष स्थिरू जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. ज्ञानोबा राय म्हणतात, आमची एवढी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती होण्याचं कारण श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन किती माऊलींनी केलं. ज्ञानेश्वरी वाचताना कधी कधी असं वाटतं, ज्ञानोबा रायांनी गीतेवर टीका करण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा आपल्या सद्गुरूंचं वर्णन करण्याच्या निमित्तानेच ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलींना मुख्य सांगायचं होतं माझे सद्गुरू कसे आहेत, म्हणून कुठलाही अध्याय काढा, एकही अध्याय असा सापडणार नाही की त्या अध्यायामध्ये माऊलींनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं नाही. किती तोंड भरून वर्णन केले महाराज. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. आणि परवाच माऊलींच्या मुखातून ऐकलंय की ज्ञानोबारांनी आपल्या श्रीगुरूंना मनुष्य समजलंच नाही, आता विश्वात्मके देवे. इथं विश्वात्मक देव म्हणजे माऊली म्हटले विश्वात्मक देव म्हणजे परब्रह्म नाही, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनाच विश्वात्मक देव म्हटले. विठ्ठल विठ्ठल असो. झालेली सेवा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मी जे काही योग्य बोललो असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं आहे. माझे सगळे गुरुवर्य लहानपणापासून माऊलींचं ऐकलंय, मोठ्या माऊलींचं ऐकलंय, सद्गुरू बोधेबाबांचं, सद्गुरू मारुती बाबांचं जे काही ऐकलं त्यातलं जेवढं स्मरण झालं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. योग्य त्यांचं आहे, अयोग्य जे असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा. चालणार कृष्ण रूप सेवी निवृत्ती आरोहार कृष्ण निवृत्ती आरोहार कृष्ण रूप सेवी निवृत्ती आरोहार कृष्ण रूप मन ठाण देवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी मन ठाण देवी हृदया माझी भोगिती गोकुळी हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी रूप वैकुंठ भोगिती गोकुळी हे रूप वैकुंठ भोगिती गोकुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण नंदाची कुळी बाळकृष्ण. हो, आता सप्ताहाची सूचना माऊली सांगतील. सांगितलं बरं, माऊली म्हणतात सांगण्याची गरज नाही, आपले सगळे सप्ताहातले कार्यकर्तेच आहेत, तुम्हीच लोकांना सूचना सांगणार आहेत, त्यामुळे आता इथं सांगण्याची काय आवश्यकता नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय होतो तेव्हाचे तुम्ही वारे दोन्हीकडे मुंग पसरवणीकडे आवातीच्या दारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोन्हीकडे मुंग पसरवणीकडे तुम्ही वारे दोन्हीकडे मुंग पसरवणीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे कंठी धरला कृष्णमणी अवकाशनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवलिंगाचा संभ्रम पुलिया ब्रह्मा
अधिका उत्तम लोका दाखवू एकमेका वैष्णवना म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवना बोलिलेले गुरे वेळी पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार मी पुन्हा करा क्षमा अपराध महाराज म्हणे ज्ञानेश्वर